लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत। प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी। नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त मोठी भेट, पाहूया सविस्तर अपडेट। तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता लवकरच महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे। याबाबत आता हालचाली सुरू झाल्यात। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे आता महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार नसल्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, पुढे पाहूयात अखेरकार तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता का बरं एकत्र मिळणार नाही, तर पाहूया सविस्तर अशी अपडेट। यामध्येच मित्रांनो, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास खूप जास्त उशीर झाला आहे। तर पहा, ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। दरम्यान त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र येईल अशी चर्चा सुरू झाली होती, परंतु आता महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। मित्रांनो, यावेळी महाराष्ट्र सरकारने फक्त सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग केला आहे। तर पाहूया सविस्तर अशी अपडेट। तर पहा, सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तब्बल 410 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे, परंतु ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला नाही। त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता एकत्र न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी फक्त सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी हा निधी वर्ग करण्यात आला आहे। ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध करण्यात आलेला नाही आहे। तर पहा, दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र सप्टेंबरचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे। म्हणजेच पुढील 1 ते 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा होतील हे निश्चित आहे। तर मित्रांनो, यानंतर पाहूयात लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष लावण्यात आले। तर कोणते निकष आहेत या ठिकाणी आपण समोर पाहूयात। तर यानंतर मित्रांनो, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी काही निकष आहेत, या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता। लाडकी बहीण योजनेचे काही निकष ठरवून देण्यात आले आहेत। या निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यात अजून एक निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले। ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान यासाठी 2 महिन्याचा कालावधी देखील देण्यात आला आहे। या 2 महिन्यात तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची। यामध्येच आता खूप साऱ्या लाडक्या बहिणी म्हणतील आमची अजून ई-केवायसी बाकी आहे, कारण की वेबसाईटवरती खूप जास्त एरर येत आहेत। परंतु तुम्हाला चिंता करायची गरज नाही। ज्या महिलांची ई-केवायसी बाकी आहे त्यांना चिंता करायची गरज नाही, कारण की या महिलांना देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता कन्फर्म मिळणार आहे। तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून ई-केवायसी बंधनकारक असणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये कन्फर्म मिळून जातील। मित्रांनो, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।